धान उत्पादक भंडारा जिल्ह्यात मागील 48 तासात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे म्हणून भंडारा जिल्ह्यातील पवनीसह लाखांदूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात पावसाने वेढा घातलेला आहे. अशात आता धान उत्पादक शेतकरी जे आहेत ते संकटात आलेले चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांनी जे आहे इथं रोवणी केलेली होती, तर काही रोवणीच्या तयारीत होते. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जमा झाले आहे. त्यामुळे म्हणून दुबार पेरणी करावी लागेल असं संकट जे आहे शेतकऱ्यांपुढे आलेले आहे. अशात आपल्यासोबत बोलण्याकरिता या परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते शेतकरी अनिल मेंढे आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल अनिल भाऊ, कशा प्रकारचे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे? हंगामाच्या सुरुवातीपासून गेल्या अनेक दिवसापासून पावसासाठी शेतकरी आतुरतेने वाट बघत होते आणि निश्चितपणे धान पिकाचा भाग आहे आणि चौराचा हा भाग आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या एकूण पावसाची जी काही सरासरी असते ती 1100 mm ची असते. पण काय झालं की काल रात्री 9-10 वाजतापासून संततधार पावसाची सुरुवात झाली आणि अचानकपणे 2-3 तासांमध्ये जवळपास 200-300 mm पाऊस अचानकपणे पडला आणि परिसरामध्ये पावसाचं जमणं सुरू झालं आणि निश्चितपणे याचा मोठा प्रभाव शेतीवर पडला, आजगाव गावावर पडला आणि पहिलेपासनं गोसेखुर्दच्या खाली असणारा हा भाग आहे. कालवी बऱ्यापैकी गोसेखुर्दचे कालवे इथे आहेत आणि या पावसाच्या अति अचानकपणे कोसळलेल्या पावसामुळे हे कालवे पण थोडे दुर्गस्त होते आणि त्यामुळे ते फुटले आणि पाण्याचं एकाएकी जमाव एका ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि पूर्ण त्याचा परिणाम शेतीवर पडला. शेतीमध्ये असणारी जी काही नर्सरी होती भाताची ती नष्ट झाली. असं म्हणता येईल की काही रोवणी पण झालेली होती, ती रोवणी बाल्यावस्थेत असल्यामुळे ती पण सडण्याच्या प्रक्रिया त्यांच्या सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे असलेलं पीक हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने लगेच याचे पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व दूर असं म्हणता येईल की सर्व सकट सगळ्यांना मोबदला देण्यासाठी प्रशासनाने निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे आणि तशी स्थिती आज इथं निश्चितपणे आहे आणि पुढे भविष्यामध्ये या संपूर्ण पाण्याचं अचानकपणे असं जर कोसळलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई निश्चितपणे केली पाहिजे. नक्कीच मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा आता कोणत्याही प्रकारे पंचनामा करण्याची आवश्यकता नाही. पंचनामे न करता त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे अनिल मेंढे यांनी केलेली आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.